हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत चमचमीत आणि गावरान पद्धतीने एकदम छान अशी गावरान अंडा करी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम भन्नाट चवीची अशी ही होते। तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे। एकदम झटपट कमी साहित्यात एकदम टेस्टी अशी ही अंडा करी बनते। तर तुम्ही या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम अंडा करी बनवण्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे इथे सुकं खोबरं छान असं लालसर भाजून घेतलेलं आहे। इथे मी एक मोठा कांदा असा पातळ चिरून घेतलेला आहे उभा असा, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ही आता वाटण करून घेणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी सगळं साहित्य घालते, खोबरं, आलं, लसूण, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालून हे छान असं मी वाटून घेतलेलं आहे। बघा, वाटण आपलं तयार झालेलं आहे। ते मी 4 अंडी छान अशी उकडून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। आपण आता भाजी बनवूया। ते भाजी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे। तेल जादा गरम होऊन द्यायचं नाही, थोडं गरम झालं की त्यामध्ये वाटण घालायचं, म्हणजे ते हातावर उडत नाही घालताना। आणि बघा, हे वाटण आपण कच्चंच यामध्ये साहित्य वापरलेलं आहे, लसूण कांदा, त्यामुळे छान असं परतून घ्यायचं। याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। इथे बघा, तेल सुटायला लागलेलं आहे, छान असं वाटण आपलं परतलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला सुके मसाले घालून घेणार आहे। त्यामध्ये अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे, 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार घाला लाल तिखट, अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा मी इथे धनेपूड घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे मसाले आपल्याला वाटणामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला 1 मिनिट हे छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता मसाले खाली लागू नयेत म्हणून आपण यामध्ये मसाले छान असे शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे मसाले खाली करपत नाहीत आणि मसाले छान असे परतले जातात आणि चव पण छान लागते भाजीला। इथे बघा, पाणी घातल्यानंतर मी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतलेला आहे, छान असा तेल सुटलेला आहे। आता त्यामध्ये गरजेनुसार जेवढं तुम्हाला भाजी घट्ट पातळ करायचे तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं। गरम पाणी घातलेलं आहे मी, 1 ते 1.5 ग्लास होईल एवढं पाणी घातलेलं आहे। छान अशी उकळी काढून घेतलेली आहे। याला छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम मी एकदम बारीक केलेली आहे आणि आता यामध्ये अंडी सोडून घ्यायची। जी मी कट करून ठेवली होती 4 अंडी मी उकडून घेतलेली, ती यामध्ये घालून घेते। बघा, इथे सगळे अंडी मी घालून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान असं याला शिजवून घ्यायचं आहे। बघा, मसाल्यांबरोबर छान चव लागते बघा आपल्या या भाजीला। इथे बघा, 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत तुम्ही भाजीला, तरी बघा किती मस्त आलेले आहे आणि भाजी छान अशी आपली तयार झालेली आहे। बघा, मसाला पण आपला यातला छान अशी भाजी पण दाटसर झालेली आहे। मस्त अशी आपली अंडा करी तयार झालेली आहे। झटपट अशी ही बनते, जास्त वेळ लागत नाही। सगळ्यात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। बघा, मस्त अशी आपली झटपट एकदम गावरान अशी अंडा करी तयार झालेली आहे। चवीला तर मस्त लागते, भन्नाट अशी एकदम छान अशी चव लागते। तुम्ही या पद्धतीने करून बघा। तुम्हाला झटपट अशी अंडा करी बनवायची असेल तर या पद्धतीने करून बघा। छान अशी आपली अंडा करी तयार झालेली आहे। बघा, मस्त असा रस्सा झालेला आहे। मी गॅस बंद करते, सर्व करते। बघा, इथे बघा, मस्त अशी झणझणीत चमचमीत भन्नाट चवीची अशी आपली एकदम टेस्टी अशी अंडा करी तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।